नमस्कार. मी रवींद्र लंगडे, सरदार ॲग्रीकेम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण वलगाव या गावी आलेलो आहोत. दादांचं नाव आपण सर्वप्रथम आपलं नाव. मी वैभव सावरकर. हां. मोबाईल नंबर 9665553836. ठीक आहे. पूर्ण तुमचा पत्ता सांगा. सावता चौक वलगाव, सावता चौक वलगाव, तालुका जिल्हा अमरावती. इथले हे राहणारे शेतकरी आहे. आपण तुमचा हा जो तुरीचा प्लॉट आपण पाहतोय, इथं आपण कोणती औषध घेतलेली आहे? सुरुवातीला आपण सप्टेंबर मध्ये समजा जवळपास सुरुवातीला सप्टेंबर पहिलं मला जेव्हा हे शेत आहे माझ्यापासून माझा अनुभव आहे या शेताचा, हा, की याच्यात समजा 30% 40% तूर अशी उधळत होती म्हणजे माल पकडायच्या स्तरावर आलं की हे तूर पुरे झाडांशी उभे राहत होते. मी त्याला एवढा परेशान झालो होतो की भयानक. तर मग मी सदारचं ते न्यूट्री कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप या दोन औषधीचं आपण याला ड्रिंचिंग केलं जेव्हा पाऊस चालू होता तेव्हा. त्या कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉपचा जो आपल्याला अनुभव आहे तो इथं दिसतोय. कशा पद्धतीनं तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटले? मला रिझल्ट चांगले भेटले आहे. मला 100% रिझल्ट नाही भेटला, पण मला त्याला 80% रिझल्ट भेटलाय. 100% रिझल्ट एकच ड्रिंचिंग आपलं झालेलं आहे. हा, एकच. ज्या ठिकाणी समजा तुमचे 40% 50% म्हणजे 50% पर्यंत तुमचं तिथं उधळी लागत होती, ती आज तुमच्या इथं 5 ते 10% वर आपल्याला इथे उधळी दिसते आहे. बरोबर आहे. आता जर आपण यांचं शेत जर पाहिलं तर इथं सेटिंग सुद्धा चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. काही ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला इथं उधळीचं प्रमाण जे आहे ते इथे दिसत आहे. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर आपण सर्वज्ञ कृषी केंद्र वलगाव यांच्याकडून हे औषध आपण घेतलेलं आहे. त्यानंतर पियुष भाऊ सुद्धा इथे आहेत. तर आपण दुसरा याच्यावर कोणता स्प्रे घेतला पियुष भाऊ? नमस्कार, माझं नाव पियुष सुधाकरराव तिखे. माझं वलगावला मागील 4 ते 5 वर्षापासून सर्वज्ञ कृषी सेवा केंद्र या नावाने दुकान आहे. आपल्याजवळ वैभव दादा आले होते. हे मागच्या वर्षी यांची जवळजवळ 70 ते 80 40 ते 50% हे तूर उधळण्याचा प्रॉब्लेम सांगत होते. मग आपल्याजवळच आपल्याच कंपनीचे लंगडे साहेब यांनी 1-2 व्हिडिओ सांगितले. त्यामध्ये आपल्या सरदार ॲग्रीकेम अमरावतीचं कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप यांनी हे औषध संत्र्यावर ड्रिंचिंगसाठी वापरले होतं. त्याचे संत्र्याला जे उधळण वगैरे लागली होती ते एकदम कव्हर झाली होती. त्याचाच अनुभव घेऊन मी आपल्या इथे हा प्रयोग मी तुरीवर करण्याचा प्रयत्न केला. तर वैभव दादा सावरकर यांच्या शेतामध्ये सप्टेंबर महिन्यात एक ड्रेंचिंगसाठी आपण त्यांना ज्यावेळेस झड चालू होती पाण्याची, एकदम ओलावा होता जमिनीत, कुठंच फवारा वगैरे काहीच चालत नव्हता, त्यावेळेस आपण त्यांना सांगितलं का तुम्ही ड्रेंचिंग करा, यांना असा हा रिझल्ट येऊ शकतो. एकरी 1 लिटर न्यूट्रीटॉप आणि 1 लिटर कार्बोविटा या पद्धतीनं आपण याला ड्रिंचिंग केलेलं आहे जेव्हा पाऊस होता तेव्हा. एका पंपाला एका एकराला साधारणतः 100 लिटर ह्याप्रमाणे आपल्याला त्याचा पंपासाठी ड्रेंचिंगसाठी वापरायचं आहे. आणि त्या ड्रेंचिंग करताना त्या जे नळी असते त्याची आपण नोझल काढून घ्यायचं आणि आपण करंगडी सारखी जे धार असते त्या पद्धतीनं आपण होळीमध्ये टाकायचं. साधारणतः ज्या 2 वही असते त्या 2 वहीमध्ये एकदा ड्रेंचिंग न करता 2 तासाला वेगवेगळं ड्रेंचिंग करायचं. म्हणजे आपण जसं त्यावेळेस आपण खत देतो त्याच्या वेळेस कसं हे झालं आता ड्रेंचिंगचं काम. आता त्याच्यानंतर आपलं जे दुसऱ्या औषधी जे आपण घेतल्या इन्सेक्टिसाइड सोबत, तर इथं दुसरं आपण आपलं फ्रेश सुद्धा आपण इथे वापरलेलं आहे असं तुम्ही सांगितलं. बरोबर आहे. तर आपलं फ्रेश चा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? पहिल्या फवाऱ्यात आपण फ्रेश दिलं, सोबत ॲग्रोमिक्स पण दिलं. ग्रेड 6चं मटेरियल येतं आपलं ॲग्रोमिक्स म्हणून. त्याच्यामध्ये 6 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट ते आपण एका पंपाला साधारणतः 50 ग्रॅमच्या हिशोबाने आपण ते दिलं. तर त्याचा एक असा फरक दिसतो का, हे बघा, हे जे तुरीचं झाड जे आहे ह्याची एकदम असा शेंडा खाली नाही झाला आहे. प्रत्येक शेंगाला आणि माल जो आहे हा गुच्छान लागला. हे बघा, 4 शेंगा, कुठं बघा 5 शेंगा ह्या पद्धतच्या आहे. आणि त्याच्यावर आता जवळजवळ या शेतामध्ये 15 दिवस झाले स्प्रे घेतला नाही आहे. आता नेक्स्ट जो स्प्रे आहे हा स्प्रे आपण आपल्याच कंपनीचं एक कंट्रोलर नावाचं औषध आहे. ते कंट्रोलर औषध असं आहे का, हे जो मावा तुडतुडे जो आपल्याला आपण झाडाची फांदी हलवल्यानंतर जे आपल्याला मावा तुडतुडे जे उडताना दिसत आहे त्यांना 100% कव्हर होतो. आणि एक महत्वाचा विषय म्हणजे ते औषधापासून आपण ह्या शेतामध्ये आजूबाजूला पूर्ण आंब्याचे झाड आहे, त्या कारणानं
त्याच्यामुळं इथं माकडांची संख्या पण भरपूर राहते. तसंच रानटी जनावर पण भरपूर राहते. तर कंट्रोलर मारल्यामुळे काय होते, त्याची सुद्धा पण बचत होते. बर. आणि सोबत तुम्ही एक गॅस पॉयझनच्या ऐवजी कंट्रोलर वापरला तर तुम्हाला ते रसशोषक किडींपासून पण फायदा होतो. त्यानंतर रानटी जनावर, डुक्कर वगैरे याच्यापासून पण फायदा होतो. त्याच्यानंतर ग्रेड 6चं जे मटेरियल आपलं आहे ॲग्रो मिक्स, हे इथे वापरलेलं आहे, जे अन्नद्रव्याची पूर्तता ते करते. आणि त्याच्यामुळं झाडाला अशी चकाकी आणि प्लस हिरवीगारपणा शेवटपर्यंत कायम आहे. हिरवीगारपणा दिसतो. बरोबर बरोबर. आणि शेंगा पण बघा तुम्ही, आता येतात 15 दिवस झाले ह्या मागून लागलेल्या शेंगा आहे बघा. आता इथं फुल दिसलेले आहे. आता यांचा नवीन बहार अजून चालू नवीन आहे. बहार चालूच आहे. आणि आता बघा पूर्ण जे शेंग भरले, पूर्ण शेंग तयार झाली आहे. आता हे भराच्या अवस्थेत आहे. बरोबर. आता आपण एक स्प्रे झाल्यानंतर एका फवाऱ्यामध्ये हे शेत पूर्ण कव्हर. ठीक आहे, धन्यवाद. आपण आम्हाला माहिती दिल्याबद्दल कंपनीच्या वतीने मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो. आणि येणारं वर्ष हे आपणा शेतकऱ्यांना आणि कृषी केंद्रवाल्यांना दोघांनाही सुख समृद्धीचं जावं, एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. नमस्कार. धन्यवाद.